आज मी एका अतिशय संवेदनशील विषयावर बोलणार आहे. ते म्हणजे तरुण वयातील मुलींची आणि नुसतीच मुलगी नाही तर ती एज्युकेटेड, हायली एज्युकेटेड मुलींची वाढती संख्या आत्महत्येची. त्याचं कारण म्हणजे असं, मुली हल्ली डिग्र्या घेतात, मोठमोठ्या डिग्र्या घेतात. 27, 28, 25 वयापर्यंत लग्नाच्या थांबतात. डिग्र्या घेऊन पैसेसुद्धा कमवतात, फायनान्शियल स्ट्राँग होतात आणि लग्न पण मोठं करून जातात. आणि मग त्या मुलींना थोडंसं जरी आयुष्यामध्ये दुःख आलं ना, की आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. मग अशा वेळेला मनात विचार नक्कीच सर्वसाधारण, जिचं शिक्षण जास्त नाही, जी सर्वसाधारण स्त्री आहे, तिचा विचार नक्कीच होतो, की ती जी सर्वसाधारण महिला आहे ना, ती कुटुंबात राहून किती मानसिक टॉर्चर सहन करते, किती संकटांना सारखी सामोरे जाते, फायनान्शियल क्रायसिस किती सहन करते. आणि ह्या मुलींना आई-वडिलांनी लहानपणापासून इतकं शिकवलेलं असतं, सांभाळलेलं असतं. 28-25 वयापर्यंत अक्षरशः त्यांना आयतं ताट द्यायचं काम केलेलं असतं. त्यांच्या कॉलेजच्या फ्या भरलेल्या असतात. एवढे कष्ट घेऊन ह्या मुलींना पायावर उभं करतात, की ह्या मुली पायावर उभं राहिल्यानंतर स्वतःचं स्वतः जगतील. नवरा कसाही असो, आपला स्वतःचा फायनान्स पक्का करतील आणि त्या नवऱ्यांना आणि छळणाऱ्या लोकांना त्या नीटपणे उत्तर देतील. आज एक आत्महत्या होती ना, पण ती एक आत्महत्या खरंच नसती. ती आत्महत्या असते त्या मुलीच्या आईची. त्या मुलीच्या आईच्या नंतर तिच्या वडिलांची आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांची आत्महत्या असते. त्या अख्ख्या फॅमिलीची वाट लागलेली असते. कारण अक्षरशः त्या मुलीला हाताचा पाळणा करून लोकं सांभाळतात आणि फक्त लोकं हेच विसरतात, की तिला सांगायला, की तुला जर तिथं काही त्रास झाला ना, तू माघारी नाही आलीस तरी चालेल. समाजाच्या भीतीने तुला आम्ही तरी घरात घेणार नाही. पण तुला जर ताण आला ना, तर तू स्वतः कॅपेबल आहेस कमवून खाण्यासाठी. तू पीजीमध्ये राहा. तू डबे विकत घे आणि स्वतःच्या पोटाची सोय कर. आणि जेव्हा कधी त्या आई-वडिलांना आपल्या मुलाची कीव येतेच. एक 6 महिने, 2 महिने जरी पीजीमध्ये राहिला, राग आला तुम्हाला, पीजीमध्ये राहिला, तर सासरकडचे जाऊ देत तिकडं उलथू द्या. ते नाही तुमची माया करणार. कारण त्यांनी इतका त्रास तुम्हाला दिलेला असतो, की तुम्हाला अक्षरशः त्यांच्यात राहावंसंच वाटत नाही. म्हटलं ते कशाला येतील तुम्हाला मनवायला, तुमचा राग काढायला. पण आई-वडील आहे ना, ते कधीतरी 1 वर्षाने म्हटलं ना, तरी तुम्हाला बाळा-बाळा करून पोटात घेतील. तुमची बाजू समजून घेतील. त्यांनाही थोडासा वेळ द्या. तेही आई-वडील असतात. समाजाचं भान आई-वडिलांना असतं. तुम्ही आवडत नाही अशातला काही भाग नसतो. पण जे त्यांनी नाकाने तुम्हाला शिकवलेलं असतं, तुमचं लग्न करून दिलेलं असतं, तुमच्या चांगल्या करिअरसाठी ते जे झटलेलं असतात ना, त्यांना पुन्हा समाजामध्ये मानपान मिळतं. कुणामुळे? तुमच्यामुळे. तुमच्या एज्युकेशनामुळे मिळतो. तुमच्या चांगलं मोठं लग्न करून दिलं त्याच्यामुळे मिळतं. चांगल्या लोकांशी सोयरीक केली, फायनान्शियल, म्हणून त्यांना मिळत असतो. त्यांनाही जड जाणारच ना परत तुम्हाला माघारी आणून सांभाळायचं. मग लोकं काय म्हणणार, की इतका तुमच्यावर खर्च मुलीला शिकवली, आणि तिचं लग्न इतकं मोठं जोरात करून दिलं, की 4 चौघांनाही तुमचा हेवा वाटेल असा. त्यांनाही तुम्हाला पुन्हा असं काय तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आले, तर तुम्हालाही एक्सेप्ट करायला तुमच्या स्वतःच्या आई-वडिलांना थोडासा वेळ द्या ना थोडासा. त्यांनाही जड जाणार ना. त्यांनाही विचार करू द्या जरा. आपल्या बरोबर जो समाज आहे, त्यांना उत्तरं काय देणार आपण? मुलगी जर परत माहेरी आली तर. त्यांना वेळ द्या. त्यांचे धिंदवडे काढू नका. आज प्रेसवाले, मीडिया किती सारे धिंदवडे काढते अशा लोकांचे, तुमचे सासरकडचे. अरे अक्षरशः तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणावरून तिटकारा येतो, त्या माणसाच्या दाराचा, त्या माणसाच्या घराचा तिटकारा येतो, की त्या घरात दारात जाऊशी सुद्धा वाटत नाही, म्हणून तुम्ही स्वतःला संपवलेलं असतं. तुमच्या घरच्यांवर वेळ यावी त्याच दारामध्ये तुम्हाला जाळण्याची. हे खूप चुकीचं पाऊल उचलताय. तुम्हाला थोडासा ताण आला ना, बिचाऱ्यांनो जरा विचार करा. आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट घेतले, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले. त्यांच्यासाठी जगता आलं पाहिजे तुम्हाला. बरं त्यांनी तुम्हाला नाकारलं,
समाज म्हणतो की आई-वडिलांनी नाकारलं, मीडिया त्यांना नावं ठेवते की आई-वडिलांनी जवळ घेतलं पाहिजे. त्यांची बाजू घ्या जरा समजून. आत्महत्येचं पाऊल उचलणं हा शेवटचा पर्याय कधीच नसू शकतो. जरा थोडासा समाज बाजूला ठेवा. तुम्हीच नवीन विचाराची तरुण पिढी आहे. संपवण्यापेक्षा त्या आई-वडिलांना बाजूला ठेवा, त्रास देणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि पीजीमध्ये राहा. तुमच्यासारख्या तरुणी वेगळ्या राहतात. स्वतःचा खर्च स्वतः भागवतात आणि मग जरा शांत झालं ना, पुन्हा अंकिता लोखंडेचा विचार करा थोडासा. तिचं तर केवढं मोठं अ, किती मोठा तिच्याबरोबर प्रकार घडला. तिचं स्वतःचं मोटिवेशन चॅनल आहे. ती स्वतःची स्टोरी उघड माथ्याने सांगते की ती त्यातून कशी वरती आली आणि तुम्ही एवढ्याशा दुःखाने समाजाच्या प्रेशरखाली येऊन आत्महत्या करताय. हे योग्य आहे का? तुम्ही स्वतःची आत्महत्या नाही करत. तुम्ही ह्या समाजातल्या प्रत्येक मुलीला एक तुमचं तुम्ही एक मोटिवेट करताय की तुझ्यावरही संकट आलं ना तर तूही आत्महत्या कर. पण तुमचं मोटिवेशन कसं हवं की माझ्यावर हे संकट आलं आणि मी त्या संकटातून बाहेर कसे आले, हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. आई वडील चुकले असतील तुम्हाला ते मोटिवेशन द्यायला की तुझ्यावर बाई, तुला आम्ही शिकवलं सवरलं, की तुझ्यावर काही संकट आली ना तू दोन हात त्याच्याशी करावे. हाच उद्देश होता ना शिकवण्यासाठी. का आत्महत्या करावं म्हणून त्यांनी तुम्हाला शिकवलं? मग जर आई वडील जर थोडेसे तुम्हाला स्वीकारायला नाकारत असतील ना, एक थोडासा वेळ द्या त्यांना, 2, 3, 6 महिन्याचा. आणि त्याच्यानंतरही काही नाही ना झालं, सामाजिक संस्था आहेत तुमच्या बाजूने. आणि नाही तर सोशल मीडिया आहे, एखादा व्हिडिओ बनवा आणि टाका ना. सोशल मीडिया तुमच्या बाजूने बोलेल. असा पर्याय शोधता येतो. एज्युकेटेड माणसाने जर आत्महत्या केली तर सर्वसाधारण बाईंनी करायचं काय? सर्वसाधारण बाईच नंतीये आणि एज्युकेटेड माणसंच आत्महत्या करतात आहेत. असं का होतंय? जरा विचार करा. जी अंगठे देतीये, जिचं शिक्षण नाहीये, ती मुलाबाळांना छान सांभाळतीये, ती लेकराबाळांना छान सांभाळतीये आणि हायली एज्युकेटेड डायरेक्ट स्वतःला शहाणा समजून आत्महत्या करतात. तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला मारहाण झाली, बनवा व्हिडिओ, तुमच्या हातात फोन आहे. समाजाची काळजी कशाला करावी? आणि आईवडिलांनी म्हणे काय तर तुम्हाला जवळ घेतलं नाही, आईवडिलांनी सपोर्ट केला नाही, किती करतील? दमले ते बिचारे तुम्हाला सपोर्ट करून, तुम्हाला मोठं करून, तुमचं लग्न करून देऊन, तुमचं शिक्षण करून. त्यांनी आता अपेक्षा नाही करावी की तुम्ही सुखी राहावं, तुम्ही आले त्या परिस्थितीशी 2 हात करावे. ही त्यांची अपेक्षा चुकीची आहे का मला सांगा? अशी जर अपेक्षा चुकीची असेल ना तर कशाला हवीत ओ मुलं? कशाला हट्टास हवा मुलं होण्याचा, मोठे होण्याच्या, शिक्षणाचा? कशाला हवेत? राहा सगळ्या अडाणी, शिकू नका. अरे अडाणी बायका चांगला संसार करतात, त्यांच्या डोक्यात कधी आत्महत्येचे विचार येत नाही. आत्तापर्यंत धुण्या भांड्याला जाऊन लोकांनी मुलं शिकवली, त्या धुण्या भांड्यावाल्यांनी कधी आत्महत्या केली आहे का? जास्त आत्महत्या ना हायली एज्युकेटेड कॅटेगरीमध्येच घडत आहेत. ते जरा थोडंसं मला क्लिक झालं आणि त्याच्यावर मला बोलूशी वाटलं. मी अत्यंत सर्वसाधारण आहे. मला आत्ता जी नवीन आत्महत्या झाली किंवा तिचा खून झाला, पंकजाताई मुंडेच्या पीएची बायको, तिने असं पाऊल उचललं. जर तिची हत्या झाली असेल तर शेवटी त्यांना शिक्षा होणारच आहे. पण आत्महत्या जर केली असेल ना तर ते भयान वास्तव आहे. कारण ती मुलगी डॉक्टर होती, स्वतः पोट भरू शकत होती, स्वतः ती वेगळं राहू शकत होती. आईवडिलांनी घेतलं नाही जवळ तरी ती एकटी राहू शकत होती. पुन्हा नवीन सुरुवात करू शकत होती, दुसरं लग्न करू शकत होती. तिच्या हातात सगळ्या गोष्टी होत्या. जर त्यांनी तिचा खून केला असेल ना तर मात्र ती लोक तिला सोडणारच, त्या लोकांना सोडणारच नाही कायदा आपला. पण जर तिने आत्महत्या केल्या असेल ना तर ही खूप मोठी चुकी तिने केलेली आहे. समाजात असा कसा तुम्ही हायली एज्युकेटेड होऊन तुम्ही मेसेज असा कसा देऊ शकता? तुमच्या ज्या मुली असतात आता नवीन शिकणाऱ्या, ते तुमचा आदर्श घेतात. तुम्ही नाही केलं पाहिजे. हे माझ्या सगळे आता जे न्यूली मॅरिड होणार आहेत, ज्यांची लग्न होणार आहेत ना, खास त्यांच्यासाठी मेसेज आहे. असं पाऊल उचलू नका. तुम्ही आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका प्लीज.
कारण तुम्ही एक आत्महत्या होती, पण तुमच्यामुळे, तुमचा आदर्श घेऊन अनेक आत्महत्यांना तुम्ही परावृत्त करता, अनेक घरं तुम्ही जाळता, हे मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि म्हणून मी हा व्हिडिओ काढला की जरा तरी एज्युकेटेड लोकांनी जर विचार केला नाही तर सुशिक्षित बिनडोकच म्हणायचे हीच वेळ येते, आणि अडाणी शहाणे म्हणायची हीच वेळ येते समाजावर, हे मात्र लक्षात ठेवा. ह्या व्हिडिओतून मला समाजामध्ये एकच मेसेज द्यायचा आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल ना, तर त्या त्रासाबरोबर लढा, जिंका. हरलात तरी चालेल, पण जिंकेपर्यंत लढा. आणि समाजामध्ये ना जगायचं कसं, संकटांना सामोरं जाऊन जगायचं कसं, हा मेसेज सोडा. हरून मरायचा मेसेज खरंच सोडू नका. कारण खूप कष्ट लागतात आईवडिलांना मुलांना लहानाचं मोठं करायला. तुम्ही तेवढे कष्ट आयुष्यात घेतलेले नसताना, म्हणून आतदायीपणाने असे डिसिजन घेता आणि स्वतः मरता, आणि घरच्यांचा मृत्यू हा त्यांच्या मरेपर्यंत त्यांना रोज मरायला लावता. हे अत्यंत चुकीचं करता. जे लग्नाला तयार आहेत, ज्यांना ज्यांना ह्या वर्षी लग्न करायचे, अजून 2-3 वर्षांनी लग्न करायचे, आणि जे आत्ता त्यांचा व्हिडिओ बघून मोटिवेट होतात आहेत, आत्महत्या करणाऱ्यांचे रोज टीव्हीला बातम्या चालू आहेत, हे जे बघून जे मोटिवेट होतात ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, की त्या लोकांच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला पाहिजे. आयुष्य म्हणजे आपल्या आयुष्याचा शेवट नाहीये, आपल्या आयुष्याची सुरुवात, की जिथं आपल्याला त्रास होतो ना, तिथून आपण नवीन सुरुवात करण्याची ताकद आपल्यात आहे, हिंमत आपल्यात आहे. तेवढं आपल्या आईबापांनी आपल्याला शिकवलेलं आहे, हेच लक्षात ठेवा. आणि त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, कारण त्यांना ही ताकद आहे ना घरच्यांनी दिली पाहिजे. त्यांच्या घरच्यांनीच सांगितलं पाहिजे, जरी आम्ही तुला घरात नाही घेतलं तरी तू एकटं राहा, एकटं राहून जरा थोडंसं आम्हालाही वेळ दे आणि तूही तुझा वेळ क्वालिटी टाईम घे. हा व्हिडिओ प्रत्येक टीनेजर, ज्या मुली आडाळ आणि बिंडोक आहेत ना, त्यापर्यंत पोचवा. ज्या विचार करू शकत नाहीयेत, त्यांना लढण्यापेक्षा ना मरण्यामध्ये ज्यांना रस आहे ना, त्या मुलींकडे हा माझा नक्की मेसेज द्या, की मी काय बोलतीये. जर त्यातून 2-3 तरी आत्महत्या मी थांबवू शकले ना, तर मी समाजात जरा माझं काहीतरी योगदान देऊ शकते, असं मला वाटतं. म्हणून हा जास्तीत जास्त व्हिडिओ अशा मुलांपर्यंत तुम्ही सेंड करा.